नमस्कार सर्वांना. हर हर महादेव. वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट ही अत्यंत पवित्र मानली जाते. ही दिशा म्हणजेच वास्तुपुरुषाचे मस्तक, जिथे शिखीपद असते. या दिशेतून आपल्या जीवनातील 3 सर्वात महत्त्वाच्या शक्ती प्रवाहित होतात: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती. ज्ञानशक्ती. जर ईशान्य दिशा दोषपूर्ण असेल तर माणूस ज्ञानापासून दूर जाऊ लागतो. तो सतत वादविवादात अडकून राहतो. त्याला सत्य, चांगुलपणा याचं काहीच भान राहत नाही. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. घर, कुटुंब, समाज कुणाचाही विचार करत नाही. अशी अवस्था म्हणजे विवेक, विचार आणि चेतनेचा नाश होणे. इच्छाशक्ती. ईशान्य दिशा बिघडली की माणसाची इच्छा करण्याची ताकदच कमी होते. काहीतरी साध्य करायचं, पुढे जायचं ही भावना संपते. आळस वाढतो, कर्तव्याची जाणीव हरवते. मला हे करायचं आहे म्हणजे मला हे मिळेल हा विचारच नाहीसा होतो. आणि मग माणूस वर्षानुवर्षे त्याच जागी अडकून राहतो. कर्मशक्ती. कर्म हे कलियुगातील सर्वात मोठं साधन आहे. भगवान श्रीकृष्णांनीही गीतेत कर्माचं महत्त्व सांगितलं आहे. परंतु खराब ईशान्य दिशा कर्म करण्याची शक्तीच कमी करते. माणूस कृतीपासून दूर जातो आणि शरीरही आजारांकडे वळतं. समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी कर्मच महत्त्वाचं असतं, पण ईशान्य दोषामुळे माणूस अनेकदा दुर्लक्षित राहतो. शिखीपदाला भगवान शिवाचा तिसरा डोळा मानला जातो. शिवमहापुराणानुसार इच्छा, ज्ञान आणि कर्म या तिन्ही शक्ती शिवाच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहेत. या सर्व समस्यांसाठी उपाय म्हणून उत्तर दिशेत भीमसेनी कपूर आणि भृंगराजची जड ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर होईल. सप्तर्षींचा फोटो लावा आणि अर्धनारीश्वराचा कोन तयार करा. यामुळे जीवनातील तिन्ही शक्ती संतुलित होतील. शेवटचा संदेश: ईशान्य दिशा स्वच्छ, शांत आणि पवित्र ठेवा, कारण इथेच आपल्या जीवनाचा खरा प्रवाह सुरू होतो. हर हर महादेव.